पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसासांविरोधात आता कारवाई होणार आहे। डॉक्टर घैसासांविरोधामध्ये 2 दिवसांमध्ये कारवाई होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता 2 अहवाल सादर करण्यात आलेले आहेत। उच्चस्तरीय समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी अभिषेक मुटाळ सध्या आपल्या सोबत आहे। अभिषेक, आता डॉक्टर घैसासांवर सुद्धा कारवाई होणार असल्याची माहिती मिळते का? अधिक अपडेट्स? पुणे प्रकरणातील डॉक्टर घैसासांविरोधात आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। पुढील 2 दिवसामध्ये ही कारवाईची शक्यता आहे। एकूणच गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आपल्याला 2 अहवाल जे सादर झाल्याचं पाहायला मिळत आहे। एक उच्चस्तरीय समितीचा हा अहवाल आहे आणि धर्मादाय सह आयुक्तांकडनं जो अहवाल आहे तो सरकारला प्राप्त झाला आहे। सोबतच आरोग्य विभागाचा देखील एक अहवाल आहे तो देखील प्राप्त झालेला आहे। त्यामुळे एकूणच प्रथम दर्शनी जर का पाहता दोन्ही अहवालामध्ये डॉक्टर घैसास यांना हे दोषी असल्याचं देखील कळत आहे। विश्वसनीय सूत्रांकडून ही आपल्याला माहिती मिळते आहे। घैसास यांनी जरी का राजीनामा दिला असला तरीही शासनाकडनं कारवाईची टांगती तलवार जी आहे ती आपल्याला घैसासांवर पाहायला मिळते। धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता पुणे प्रकरणातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती कारवाई होणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।